राज्यात आता जबरदस्तीने फसवणूक करून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणाऱ्यांवर थेट 10 वर्षांपर्यंत कारावासाची कारवाई होणार आहे. पण हा नवा कायदा नेमका काय आहे, कोणत्या प्रकरणामध्ये कारवाई होणार, कोणाला तक्रार करण्याचा अधिकार असेल, चला तर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 नेमका काय सांगतो हे सविस्तर समजून घेऊया. नमस्कार, मी सृष्टीसाठी आणि तुम्ही पाहत आहात मॅक्स महाराष्ट्र. तर राज्यात आता महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 अधिकृतपणे लागू झाला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीनंतर हा कायदा 30 जुलै रोजी राजपत्रात प्रकाशित करण्यात आला आणि त्यानंतर त्याची राज्यभर अंमलबजावणी झाली. त्यामुळे बेकायदेशीर धर्मांतराच्या प्रकरणांमध्ये आता या नव्या कायद्यानुसार कारवाई केली जाणार आहे. राज्य सरकारच्या म्हणण्यानुसार आमिष दाखवून, फसवणूक करून, चुकीची माहिती देऊन, बळजबरीने किंवा लग्नाचे आश्वासन देत धर्मांतर घडवून आणण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा कायदा आता अंमलात आला आहे. हा कायदा राज्य विधिमंडळाच्या मार्च 2026 मधील अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहांनी मंजूर केला होता. त्यानंतर तो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. या कायद्यात अनेक महत्वाच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. कोणत्याही व्यक्तीने स्वतः किंवा एखाद्या संस्था अथवा इतर व्यक्तींच्या संगनमताने आमिष, फसवणूक किंवा बळजबरी करून धर्मांतर घडवून आणल्यास सिद्ध झाल्यास 7 वर्षापर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. जर अज्ञान, मनोविकल व्यक्ती, महिला अथवा अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तींचे धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना तसेच सामूहिक धर्मांतराच्या गुन्ह्यात 7 वर्षाचा कारावास आणि 5 लाख रुपये दंड, तर 2 वेळा गुन्हा करणाऱ्यास 10 वर्षे तुरुंगवास आणि 10 लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार धर्मांतर करण्याची इच्छा असलेल्या व्यक्तीला धर्मांतरापूर्वी किमान 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्याकडे अर्ज करावा लागेल. त्यानंतर संबंधित सूचनेचं प्रकाशन केलं जाईल. जर कोणाला यावर आक्षेप असेल तर जिल्हाधिकाऱ्यांना पोलिसांकडून चौकशी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. धर्मांतर झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत संपूर्ण तपशील जिल्हाधिकाऱ्याकडे सादर करणं ही आवश्यक असेल. चुकीच्या किंवा बेकायदेशीर पद्धतीने झालेला धर्मांतर रद्द करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या कायद्यात आणखी एक महत्वाची तरतूद आहे. बेकायदेशीर धर्मांतराच्या उद्देशाने झालेला विवाह न्यायालय रद्द करू शकते. अशा विवाहातून जन्मलेल्या मुलाला आईचा धर्म लागू होईल, अशी ही तरतूद करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर धर्मांतरित व्यक्तीचे पालक, भाऊ बहीण किंवा इतर जवळचे नातेवाईक तक्रार दाखल करू शकतात. अशा तक्रारींची नोंद घेऊन तपास करणं पोलिसांसाठी बंधनकारक करण्यात आलं असून हा गुन्हा अजामीन पत्रात ठेवण्यात आला आहे. तर अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी फॉलो करा मॅक्स महाराष्ट्रला.